सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा गोड. आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं 20 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं सोडलेले आहे. 21 जिल्ह्यांमध्ये जमा सुद्धा झालेले आहे. तर आता भावाचा जो काही शब्द आहे, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर. तर आता 20 मार्च, तर आता काही जिल्ह्यांमध्ये 20 मार्च पासून इथं पैसे जमा होणार आहे. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता 3,000 रुपये जे की खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार नाही, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे 20 मार्च पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तसं तर आजपासूनच वाटप इथं सुरू झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने या जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अधिकही बाकी आहे. तर आता सर्वप्रथम या 21 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये इथं लाडक्या बहिणींच्या जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये पात्र कोण आहे, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे, म्हणजे ज्यांचा फॉर्म भरलेला आहे, KYC लाडक्या बहिणींची केलेली आहे, आधार लिंक आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, तर अशा महिलांना पैसे इथं लाडकी बहीण योजनेचे गुढीपाडव्यानिमित्त आजपासून जमा होण्यास सुरुवात. तर आता 20 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं येणार आहे. तर सर्वांना एकाच दिवशी पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता कोणाला पैसे मिळणार नाही, ज्यांचा आधार लिंक नाही, DBT बंद आहे, अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, बँकेचा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, आधार नाव मिसमॅच आहे, अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाही. आणि ज्यांच्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाही. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आधार नंबर बँक पासबुकला लिंक आहे की नाही चेक करा. दुसरं DBT लिंक आहे की नाही चेक करा. अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे महिला व बालविकास अधिकाऱ्याला भेट द्या. तर आता जे की या 21 जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता यामध्ये जे की DBT सुद्धा सुरू झालेली. आता जे की लाडक्या बहिणींना तब्बल 3,000 रुपये इथं येत आहे. किती? 3,000 रुपये. तर आता यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, अमरावती, तर यामध्ये आपण जे काही 14 जिल्हे बघितलेले आहेत. तर एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर येते आपलं अकोला, बुलढाणा, वर्धा. तर पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा हे जिल्हे बघितलेले आहे. यानंतर येते आपलं चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर. तर या जिल्ह्यांमध्ये जे की 3,000 रुपये इथं जमा होत आहे. तर हे जे पैसे आहेत थेट DBTद्वारे इथं येत आहे. तर आता यामध्ये 15 जिल्हे पेंडिंग आहे. काय यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे. म्हणजे आज जे की इथं 20 तारीख असेल, तर आता 20 तारखेपासून 3 ते 5 दिवस पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. म्हणजे 25 तारखेच्या जवळपास इथं पैसे इथं येणार आहे. तर आता यामध्ये परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, जालना, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर एकूण अधिक 6 जिल्हे इथं राहिलेले आहेत, ते सुद्धा आपण 6 जिल्हे पाहणार आहे. यानंतर जे ते आपलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम, तर हे जिल्हे पेंडिंग आहेत. तर या जिल्ह्यात टाईम लागणार आहे. तर आता DBT प्रक्रिया कशा पद्धतीने होते, सर्वप्रथम तुम्ही अर्ज केल्यानंतर अप्रूव्हल होतो. बेनिफिशरी लिस्ट म्हणजे यादीमध्ये तुमचं नाव येते. यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर PFMS DBT पोर्टलवरून तुम्ही चेक करू शकता. बँक पासबुकमध्ये पैसे जमा झाले की नाही चेक करू शकता. तर 24 ते 72 तास पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर आता पेंडिंग जिल्ह्यांची खरी समस्या काय आहे, तर बरेच जणांचे इथं पेंडिंग आहे, फॉर्म रिजेक्ट झालेले आहे. तर त्याचं मूळ कारण म्हणजे आधार लिंक नाही किंवा आधार मिसमॅच आहे. म्हणजे आधारवर नाव वेगळं आहे, बँक पासबुकवर नाव वेगळं आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, बँक पासबुक तुमचं इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे 5 ते 6 महिने झाले तुम्ही त्यामध्ये व्यवहार केलेला नसेल, अशा वेळेस तुमचं बँक पासबुक इनॲक्टिव्ह होते. तर त्याला ॲक्टिव्ह करून घ्या. DBT लिंक नसते तर DBT लिंक करून घ्या. डुप्लिकेट अर्ज केलेला असतो, त्यामुळे तुमचा अर्ज इथं पेंडिंग राहतो. तर अशांसाठी महिला व बालविकास अधिकारी किंवा अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही लेखी अर्ज देऊन पैसे मिळवू शकता. तर त्यासाठी लाडक्या बहिणींसाठी 181 हा नवीन हेल्पलाईन नंबर इथं जाहीर झालेला आहे. काय आहे? 181. यावरती कॉल करून तुम्हाला पैसे का आलेले नाही, पैसे कधीपर्यंत येणार आहे, तुमची काय अडचण आहे, KYC झालेली नाही, तुमच्या बँकेच्या पासबुकमध्ये त्रुटी आहे, नावामध्ये त्रुटी आहे, संपूर्ण माहिती तुम्ही इथून घेऊ शकता.
तर अर्जाचा महिना तुम्हाला जशाच्या तसा हा लिहायचा आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज, नाव, गाव, तालुका, जिल्हा संपूर्ण जसाच्या फॉर्मॅट तसाच्या तसं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक न चुकता बरोबर टाकायचं आहे आणि बँकेचे नाव संपूर्ण तुम्ही लिहिल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव आणि दिनांक इथं जे काही लिहायची आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडायचे जे काही कागदपत्र आहे यामध्ये तुम्हाला आधार कार्डची एक झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि अर्जाची पावती सोबत जोडायची आहे. आणि जर तुमच्या काही डॉक्युमेंट्समुळे त्रुटी आलेल्या आहे त्यामध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल, TC असेल, वोटर कार्ड असेल, रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला जोडून द्यायचं आहे. तर टिप 2 ते 3 दिवस याचा कालावधी लागू शकतो. तर आता अंगणवाडी सेविकेसाठी जे काही शॉर्टमध्ये दिलेला आपण अर्ज, लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्याबाबत, तर हा तुम्हाला अर्ज इथं डेमोसाठी दिलेला आहे. तर आता अर्ज तुम्ही 2 ठिकाणी इथं देऊ शकता. पहिलं जे यामध्ये अंगणवाडी सेविका सोपा जो काही मार्ग आहे आणि महिला बालविकास अधिकारी इकडं तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे लेखी अर्ज द्यायचा आहे. अर्ज दिल्यानंतर काय होते, यामध्ये सेविका तुमचा अर्ज व्हेरीफाय करते, डिटेल्स सिस्टममध्ये चेक होतात, प्रॉब्लेम असेल तर करेक्शन केला जातो आणि पुढील DBT सुरू होते. DBT सुरू झाल्याच्या नंतर गुढीपाडव्याच्या निमित्तानं जे की आजपासूनच लाडक्या बहिणींना पैसे इथं जमा होत आहे. तर आता 2 ते 3 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता इथे लागू शकते. तर घाबरण्याचं काही कारण नाही. 1500 अशी मिळून 2 इथं तुम्हाला एकूण तब्बल 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. ज्यांचा DBT ॲक्टिव्ह आहे, अप्रूव्ह आहे फॉर्म, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच खाते तपासा.